भाजपकडून विधान परिषदेसाठी 11 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी मिळालेली आहे। तनपुरे यांनी नुकताच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। तसंच वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये अरुण लखानींना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी आहे, तर अमरावतीमध्ये प्रवीण पोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सांगली, सातारामध्ये धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळालेली आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना इथं सुहास शिरसाट यांना उमेदवारी मिळालेली आहे। अनेक महत्त्वाची नावं इथे जाहीर करण्यात आलेली आहेत। तसंच या सगळ्या संदर्भात आणखी अपडेट्स आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून जाणून घेऊयात। सुशांत, काय अपडेट्स? स्नेहा, आपण जर बघितलं असेल तर सकाळपासूनच भाजपच्या सर्व इच्छुक उमेदवारांना प्रतीक्षा होती की आपलं यादीमध्ये नाव कधी येणार। आणि अर्थात आता काही वेळापूर्वीच भाजपची 11 उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये काही भाजपनं धक्कातंत्र देखील वापरलेलं आहे। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मधून अरुण लखानी यांना खऱ्या अर्थाने भाजपनं उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे। आधीपासूनच अरुण लखानी यांचं नाव चर्चेत होतं, त्यांना उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित झालं होतं आणि आताच्या यादीत देखील त्यांचंच नाव जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे। तर दुसरं नाव आहे भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर हे नाव आहे। कुठेतरी भाजपनं यावेळी देखील आपला धक्कातंत्र वापरताना बघायला मिळालेलं आहे। अनपेक्षित नावं, जी नावं चर्चेत नव्हती त्यांना देखील संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी दिली आहे। सांगली, सातारामध्ये धैर्यशील कदम, सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमध्ये खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वी कालच प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता त्यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर यावरून खऱ्या अर्थाने वाद सुरू होता। शिंदे सेनेने या जागेवर दावा केला होता, मात्र भाजपने ही जागा शिंदे सेनेला देण्यास स्पष्ट नकार दिला होता आणि आता कुठेतरी सुहास शिरसाट यांना जी आहे ती उमेदवारी भाजपकडून देण्यात आलेली आहे। तर नांदेडमधून अमर राजूरकर जे अशोक चव्हाण यांचे खास आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर लातूर, बीड, धाराशिव मधून बसवराज पाटील यांच्या नावाची चर्चा होती, त्यांना उमेदवारी जी आहे ती विहिरी जाळवते असं म्हटलं जात होतं, त्यानुसार त्यांना देखील आता उमेदवारी दिलेली आहे। तर आपण पाहिलं असेल तर जळगाव मधून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी आता भाजपने दिली आहे। तर नागपूरमध्ये जी एक जागा होती नागपूरची त्यामध्ये राजीव पोद्दार यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे मी बघितलं असेल तर अनेक नावं चर्चेत होती, मात्र यावेळी देखील भाजपनं हे धक्कातंत्र वापरण्याचं बघायला मिळत आहे। सुशांत, यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की नुकताच प्राजक्त तनपुरे ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना तसं आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं, प्राजक्त तनपुरे यांना या निमित्तानं एक संधी मिळालेली असं म्हणता येईल, याबद्दल विश्लेषण? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर नुकतीच पोटनिवडणूक झाली होती आणि त्या पोटनिवडणुकीदरम्यान स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली होती। तुम्ही निवडणूक लढू नका, तुमचा विचार केला जाईल असं त्याला आश्वासन जे आहे ते दिलं गेलं होतं। अर्थात प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते होते, महाविकास आघाडीच्या काळात ते मंत्री देखील राहिले होते आणि जयंत पाटील यांचे जे भाषे मांडले जात होते आणि कालच त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता आणि अर्थातच त्यांना उमेदवारी मिळेल हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट होतं, कारण पोटनिवडणूक जे नुकतीच झालेली होती त्या पोटनिवडणुकीतून त्यांनी माघार घेतलं आणि त्यामुळे त्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देऊन भाजपचं विधान परिषदेवर पाठवलं जाईल असं म्हटलं जातं आणि त्यानुसार त्यांना आता उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे। कालच त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि आता ते पुन्हा एकदा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आलेले आहेत। महाविकास आघाडीचं सरकार असताना ते राज्यात मंत्री होते, त्यानंतर त्यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, मात्र आता पुन्हा एकदा ते विधान परिषद आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यांना अहिल्यानगरीतून उमेदवारी देण्यात आलेली आहे। नक्कीच सुशांत, या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा, जर ही आपण नावांची यादी बघितली तर सगळ्यांना एकतर संधी देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यासोबतच धक्कातंत्र सुद्धा वापरलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुती म्हणून तर लढायचं आहे, मात्र भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड यांच्या सुद्धा जागा खेचण्याचा एक छुपा प्रयत्न या सगळ्या उमेदवारांच्या यादीवरून दिसतो असं वाटतं, याबद्दल विश्लेषण? स्नेहा, जर आपण बघितलं असेल तर पुढारी न्यूजने सगळ्यात आधी बातमी दिली होती की भाजप कोणत्याही परिस्थितीत विधान परिषदेच्या 11 जागा लढणार आहे आणि 11 जागांवर भाजपचे उमेदवार देखील तयार आहेत आणि तो फॉर्म्युला देखील सुरुवातीच्या काळापासून निश्चित होता। आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून 7 जागांवर दावा करण्यात आला होता, 7 जागा आम्हाला सोडण्यात याव्या, मात्र भाजपने स्पष्टपणे सांगितलं होतं या विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि त्यानुसार भाजपने जो फॉर्म्युला दिला होता, जो आपण आधीच ब्रेक केला होता, तो फॉर्म्युला होता 11
आणि 4 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर 2 जागा ज्या आहेत त्या सोडल्या जाणार होत्या. त्यानुसार आता भाजपच्या 11 जागा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. भाजपचे 11 उमेदवार जाहीर झालेले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अवघे काही तास राहिलेले असताना भाजपनं आपले 11 उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत. अर्थात आता एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांचे उमेदवार कधी जाहीर करतील हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार. आणि दुसरीकडे 2 जागा ज्या राष्ट्रवादीला सुटणार आहेत ती म्हणजे रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गची 1 जागा आणि पुण्याची 1 जागा. अशा 2 जागा सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटल्या जाणार आहेत. त्या जागी कोण उमेदवार असणार हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. रायगडमधून अनिकेत तटकरे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. त्याचे संकेत देखील राष्ट्रवादीच्या पक्षातून मिळाले. मात्र भाजपच्या या नावाकडे जर स्नेहा बघितला असाल तर भाजपनं नेहमीप्रमाणे अनपेक्षित नावं जी आहेत, जी नावांची चर्चा नव्हती त्या नावांना भाजपनं यादीत त्यांचा समावेश केलेला आहे. आणि काही नावं ज्यांची चर्चा होती, अरुण लखानी हे पहिल्या दिवसापासून सांगितलं जात होतं की त्यांना वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली मधून भाजपकडून उमेदवारी दिली जाणार आणि त्यानुसार त्यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे. नक्कीच सुशांत, आणखी एक महत्त्वाचं या सगळ्या संदर्भात किंवा या सगळ्या जागांवर विजय निश्चिती करूनच किंवा विजयाची संभाव्य शक्यता पाहूनच भाजपनं विचार करून ही नावं जाहीर केलेली आहेत. पण यासोबतच विरोधकांचं सुद्धा आव्हान आहेच समोर, तर त्या दृष्टीने काय विश्लेषण करता येईल? अगदी खरं आहे स्नेहा. खरं तर विरोधी पक्षाचं आव्हान असताना मात्र आपण जर बघितलं असाल तर ही निवडणूक महायुती म्हणून लढली जाणार आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर महायुतीचं संख्याबळ नगरसेवक जे आहेत ते सर्वाधिक आहे. त्यामुळे महायुती एकत्र लढते. त्यामुळे महायुतीचा उमेदवार जो आहे तो निश्चितपणे निवडून येऊ शकतो अशी अपेक्षा जी आहे ती भाजप असतील, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे त्यांना आहे. मात्र काही ठिकाणी ज्या आहेत त्या महाविकास आघाडी कशा पद्धतीने, कारण ही निवडणूक जी आहे ती नगरसेवक या निवडणुकीला मतदान करणार, जिल्हा परिषद सदस्य जे आहेत ते मतदान करत असतात. अशा वेळी नेमकं काय धक्कातंत्र वापरलं जातं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आता महायुती एकत्र लढते त्यामुळे महायुतीसाठी या 17 जागांचा विजय जो आहे तो सोपा आहे असं म्हटलं जात आहे. मात्र भाजपनं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपनं एक धक्कातंत्र जे आहे ते आपल्या यादीमध्ये वापरलेलं आहे. अनेक अनपेक्षित नावं जी आहेत ती आता यादीमध्ये समोर आलेले आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी जरी एकत्र लढत असली तरी महायुती जी आहे ती एकत्र लढते. आणि महायुतीची जर मतं जर पाहिलं असाल तर प्रत्येक मतदारसंघामध्ये सर्वाधिक संख्याबळ जे आहे ते महायुतीच्या नगरसेवकांचं आहे. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती महायुतीसाठी सोपा असल्याचं म्हटलं जाते. नक्कीच, धन्यवाद सुशांत या सगळ्या विश्लेषणाबद्दल.